तर खासदार सुप्रिया सुळेंचं आंदोलन सुरू आहे, या दरम्यान त्या बोलतायत, थेट जाऊयात. पहिला दिवस आहे बाबाचा. आता बेटर आता ठीक आहे सगळे तुम्ही बसा तुम्ही सगळ्यात आता ठीक आहे का चला काय विचारायचं आता तुमच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी आलते त्यांनी काय सांगितलं तर माझी किती दिवसांची अट आहे त्यांचं म्हणणं काय होतं की किती दिवसामध्ये पूर्ण नाही त्यांना मी ते एक प्रस्ताव घेऊन आले होते जो आधी दिलेला आहे की आम्ही पावसाळ्याच्या आधी करू. हे इथे बसलेले आहेत सगळे आम्ही सगळ्यांनी इथे बसलेले जे सगळे आहेत ना त्यांनी कधी ना कधी प्रशासनात काम केलेलं आहे. इथे कोलते साहेब अध्यक्ष राहिलेले आहेत, कुठे गेले आता इथे सुदामाप्पा इंगळे जिल्हा परिषद मध्ये अनेक वर्ष अतिशय उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे इथे हे महापौर होते, नगरसेवक, सगळ्यांना प्रशासनाचं माहिती. जेव्हा प्रशासन एखादी गोष्ट मनात घेते ना ते काहीही करू शकतो. आता बघा जेव्हा कुठला एखादा महत्त्वाचा मंत्री असतो, माननीय प्रधानमंत्री असतात, माननीय राष्ट्रपती, राज्यपाल यांचे दौरे होतात ना तेव्हा असं पट 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 सगळं होतं. याचा अर्थ आणि आम्ही काय ते मागत नाही, आम्ही काय किलोमीटर वगैरे काही मागत नाही. यांची मागणी काय किती मीटर 700 मीटर फक्त 700 मीटर. आणि आम्ही काही म्हणत नाही की लगेच कॉन्क्रिटीकरण काही करोडाचा चुराडा असं आमची काही अपेक्षा नाही. आमचं म्हणणं आहे तिथले खड्डे बुजवा, कारण का तिथे शाळेत जाणाऱ्या सहली जाणाऱ्या आमच्या प्रेग्नंट महिला, आमचे ज्येष्ठ नागरिक, तिथे अनेक ऍक्सिडेंट्स त्या रोडवर झाले. आमची एवढीच भूमिका आहे की आम्हाला रस्ता रिपेअर करून हवाय, कारण का ती इमर्जन्सी आहे. आता आम्ही काय त्यांनी आम्हाला सुचवलं की तुम्हाला परमिशन आणि ते सगळं कॉस्टिंग करायला 3 दिवस. चला मान्य. मग ते म्हणले 1 दिवसात मी परमिशन देतो, मान्य. 4 दिवस झाले. त्याच्यानंतर ते म्हणले की टेंडरला 20 दिवस. आता आपले विजय कोलते आणि सुदामाप्पा म्हणाले की 21 दिवस लागते, 7 दिवसात होतं. तर मग 3 दिवस, 4 दिवस आणि पुढचे 7 दिवस हे रुटीन आहे. तज्ञ म्हणतात त्यांनी काम केलंय. म्हणजे किती दिवस झाले 11. मी त्यांना 3 दिवस वाढवून देते की अजून 3 दिवस घ्या. एखाद्या दिवस सुट्टी आली, दिवाळी दसरा काय तुम्हाला प्रशासनाच्या सुट्टी. 14 दिवसामध्ये मान्य 14व्या दिवशी शंभो म्हणा, नारळ फोडा आणि बनेश्वर मंदिराचं काम सुरू करा 14 दिवसात. तर आम्ही 14 दिवस त्यांना द्यायला तयार आहोत. जे प्रशासनाच्या जे बुकलेट आहे त्याच्यामध्ये बसतं त्याच्यापेक्षा आम्ही 3 दिवस वाढवूनच देतोय. तर त्यांचं म्हणणं आहे नाही आम्ही पावसाळ्याच्या आधी करू. आता पावसाळ्याच्या आधी कशाला परीक्षा घेताय गरीब भक्ताची. तिथे जे भक्त जातात त्यांचे ऍक्सिडेंट्स होत आहेत, त्यांचं नुकसान होत आहे आणि सरकारच मान्य करतंय की तिथे पर्यटक आणि जे तिथे लोक जातात श्रद्धेने सगळे भाविक त्यांना त्रास होतोय हे सरकार मान्य करते. सरकार म्हणते की तो रस्ता वाईट आहे, तो तातडीने केला पाहिजे, हेही मान्य करते. मग तुम्ही प्लॅन मधला रस्ता आहे सगळं जर आहे तर मग पावसाळा कशाला पाहिजे. 14 दिवस देते ना. मी हट्ट करते का आम्हाला उद्याच पाहिजे आणि परवाच पाहिजे. हो आम्ही प्रशासनात काम केलंय, आम्ही सिस्टमचा मान सन्मान करतो. सगळं जे आहे ते नियम कायद्याने चाललं पाहिजे एवढं आम्हालाही समजतंय. आणि आमची सहकार्याची भूमिका आहे. बरोबर बाबा, बरोबर आहे. तर आम्ही 14 दिवस देतोय ना सरकारला. तर ते पण आम्ही नाही मागायचं आणि ह्यांच्या मनमर्जीने चालेल हे सांगायचं. आजपर्यंत जेवढे पत्रव्यवहार दिले त्याच्या काही नव्याने 3 वर्ष हे सगळे ग्रामस्थ आणि आम्ही पाठपुरावा. यांच्यावर विश्वास ठेवला ही आमची चूक का. प्रशासनावर आम्ही विश्वास ठेवला ही आमची चूक झाली ना. आत्ता पण आम्ही हे दोघं मोठ्या मनाने हेच रोज तिकडे जातात, ते मोठ्या मनाने अजूनही 14 दिवस द्यायला तयार आहेत. आम्ही अजिबात हट्ट करत नाही की अभीच चाहिए आत्ताच पाहिजे. तोही आम्ही करू शकतो ना. पण आम्ही समजू शकतो अधिकारी आहेत त्यांना पाठवलंय प्रशासनाने. आमची सहकार्याची भूमिका, आम्हाला रस्ता झाल्याचे कारण. दिशाभूल करते. आता बघा तुमच्या सगळ्या प्रश्नातच माझी उत्तर आहे. तुम्हाला इच्छा होते प्रश्न, तर तुम्हाला रिपोर्टर म्हणून वाटत असेल दिशाभूल, तर आमचं काय मग विचार करा आमचा. काही विरोधकांकडून असे आरोप होऊ शकतो म्हणजे तुमच्याच सिस्टर पक्षाकडनं की सिस्टर ताई पक्ष? श्रेणीबाजी करतात. तुम्ही पक्ष बदलला आता. ब्रदर पक्षाकडनं
असा आरोप होतो की ताई पुन्हा स्टंटबाजी करतात कलेक्टरच्या दारात बसून. ठीक आहे ना, करू दे ना, मला काय त्याच्यात कमी वाटत नाही. ही लोकशाही आहे. लोकशाहीत प्रत्येकाला काहीही बोलायचा अधिकार आहे. त्यांनी बोलत राहावं, आम्ही काम करत राहू. म्हणजे हटणार नाही जोपर्यंत लेखी आश्वासन मिळत नाही. नाही काही गरजच नाही ना, हटवायचा प्रश्न येतो कुठे? आम्ही कुठे हट्टीपणा करतोय? आम्ही 14 दिवस द्यायला तयार होत अजून. आम्ही 3 दिवस वाढवून दिलो की बाबा तू अगदी कट टू कट नको. 7 दिवस प्रोसेस, 1 दिवस परमिशन, 3 दिवस. आणि ते स्वतःच म्हणले की कलेक्टर 50 लाख रुपये द्यायला अप्रुव्हल आता देत आहेत. तर ते जर तयार आहेत तरी आम्ही 15 दिवस 14 दिवस. 15व्या दिवशी सकाळी शंभो म्हणून नारळ फोडायचा. सिंपल. दादांनी ठरवलं तर एका 5 मिनिटात ते सगळं होईल एका फोनवरती. मग दादांना तुम्ही आवाहन करणार का बोलू? मी महाराष्ट्र सरकारला विनम्रपणे सकाळपासून नाही गेले अनेक महिने अतिशय विनम्रपणे आवाहन करते. मी विनम्रपणे महाराष्ट्राच्या मायबाप सरकारला हात जोडून विनंती करते की आमच्या या मंदिराला न्याय द्या. आमचे हे सगळे शिवभक्त आहेत. तिथे कुणाचं घर नाही, कुणाचं फार्म हाऊस नाही, कुणाचं काही नाही. गरीब कष्ट करणारे, प्लॉट नाही, काय नाही हो. आमचे कष्ट करणारे हे आमच्या शिवभक्त सामान्य भाविक येतो. ही आपल्या महाराष्ट्रातली लेकरं आहेत जी तिथे सहलीला जातात. आमच्या महिला भगिनी त्यांचं ताट घेऊन बेलपान घेऊन तिकडे पूजा करतात. हे आमचे श्रद्धेचं स्थान आहे. आमची श्रद्धेच्या स्थानासाठी आम्ही फक्त 700 मीटरसाठी न्याय मागतो रे. याच्याहून आणखी काय मागतोय आम्ही? 7 तास म्हणताय. 7 तास 8 तास झाले. नाही पॉइंट अर्थातच गांभीर्य नाही ना. आम्हाला तारखी डेट्स पाहिजेत. कसं आहे, आम्ही 2-3 वर्ष खूप प्रेमाने विश्वासाने आतापर्यंत आम्ही ठीक आहे करतील सोडत आलो. आता जेव्हा नाहीच होत आणि तिथे ऍक्सिडेंट्स होत आहेत, तिथे यंग कपल नवरा बायको जातात, ज्येष्ठ नागरिक जातात, महिला जातात, शाळेची मुलं जातात, त्यांचे ऍक्सिडेंट्स झालेत. विचारा या ताई आहेत, हे त्यांना विचारांनी रोज असतात तिकडे. सहलीला मुलं जात, तुम्ही सगळे रोज असतात ना, विचारा ना कुणाला. आणि तुम्ही आमचा विश्वास येऊ नका, तिथे जाऊन ऑडिट करा ना. हा किती ऍक्सिडेंट होतात सांगा मला. मग त्याच्यासाठी मग आणि खूप श्रद्धेने लोक जातात. मार्ग काय म्हणता याच्यात? बसून आहे तिकडे पत्रकार संघातही जाऊन आले, वार्तालाप करून, पण तुमच्याकडे साधे आम्ही विचारलं तेव्हा मी येणार नाही, माझे अधिकारी येतील. मला खरंच काही फरक पडत नाही. प्रशासनाला मला कोणी काम असं- झाल्याची कारण. मग त्यांनी त्यांचा सगळ्यात छोटा मोठा, लोक माझ्यासाठी छोटी मोठी नसतात, मला काम महत्वाचं असतं. त्याच्यामुळे माझं काम झाल्याची कारण. आपल्याला काय फरक पडतो? आम्हाला आमचा 700 मीटरचा रस्ता, आमचे शिवभक्त तिकडे व्यवस्थित जावे, आमच्या प्रेग्नंट महिला व्यवस्थित सुरक्षित जाव्या, आमची लेकरं जी तिथे जातात ती सुरक्षित राहावी, ह्याच्यासाठी. मग त्यांनी त्यांचा ड्रायव्हर पाठवला, त्यांचा कोण तिथला पदाधिकारी कोणी पाठवलं तरी आम्हाला आरामात चालते. आमचा काही आग्रह नाही की कलेक्टरनी यावं का कमिशनरनी यावं. आमचा कुठलाही आग्रह नाही, आमची कुठलीही मागणी नाही. आम्ही साधी माणसं. आम्ही माणसाला प्रत्येकाला मानसन्मान देतो. आम्हाला काय रस्ता झाल्याची कारण. जिल्हा परिषद आणि पीएमआरडीए एकमेकांवर हे सगळं ढकलताना दिसते. जो 700 मीटरचा रस्ता आहे तो हातीमध्ये अडकलेला आहे असं दिसतंय. आणि कलेक्टर पण याच्यातून हात काढून घेताना पाहायला मिळतं. त्याच्याशी आम्ही बोललो त्यावेळेस ते पण जबाबदारी झटकत आहेत. तर नेमकं हा रस्ता करणार कोण? आणि ते आता पण पीएमआरडीए हे बघा, प्रशासन जेव्हा निर्णय घेतं ना तेव्हा त्याच्यात डौलागती नसते. एकच प्रशासन आहे ना, एकच प्रशासन असल्यावर प्रश्न कुठे येते? दॅट इज नॉट माय प्रॉब्लेम, दॅट इज देअर प्रॉब्लेम. हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे. आणि 14 दिवसाची वेळ द्यायला तयार आहे ना मी. पण जर 14व्या दिवशी झालं नाही तर 15व्या दिवशी हे तीव्रता आम्हाला वाढावी लागेल. आत्मदहन